मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर आज आई अंबाबाईच्या दर्शनाला आलेले आहेत आणि आपण ही दृश्य पाहताय। आताच आई अंबाबाईचं दर्शन घेऊन प्रकाश आंबेडकर जे आहेत ते त्यांची भव्य अशी रॅली जी आहे ती निघणार आहे आणि त्याच रॅलीला आता आंबेडकर जे आहेत ते चालतात। साहेब काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया पुढे? मी मनापासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की कोल्हापूरनं शिवसेनेला भरभरून दिलं, परंतु त्या शिवसेनेला अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम त्यांनी केलं। या संधीचा उपयोग करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं भरीव काम करण्याचं या निमित्ताने मी निश्चितपणे खात्री देतो। तर महायुतीकडून आज तुमचं जंगी स्वागत होतंय, मोठी मिरवणुकीचं देखील आयोजन या ठिकाणी केलं। साहजिकच आहे, 2 कॅबिनेट मंत्री कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेत, आदरणीय मुश्रीफ साहेब आणि त्यांच्याबरोबर मी। त्यामुळे महायुतीचे सर्व नेते तिन्ही पक्षाचे आणि सर्व उत्स्फूर्त कार्यकर्ते आपलं स्वागत करतायत। कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती येण्यासाठी आजच्या ह्या उत्साहाचा स्वागताचा निश्चितपणे उपयोग होईल। अरे 5 वर्षात कोल्हापूर बदललेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल का? साहजिकच तुम्ही राज्याचे मंत्री आहे, राज्यात देखील तुमच्या हातून अनेक कामे या ठिकाणी। निश्चितपणानं महायुतीला अतिशय थम्पिंग मेजॉरिटी आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सगळ्यांच्या बरोबर खूप गतिमानता या महाराष्ट्राला घ्यायची आहे। त्यामुळे निश्चितपणानं कोल्हापूरला सुद्धा त्या सगळ्याचा उपयोग होईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि अभिनंदन सुद्धा। तर हे होते प्रकाश आंबेडकर, त्यांनी आत्ताच आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून अनेक चांगली कामं जे ती होतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।